नमस्कार. शहादा तालुक्यातील पिंपर्डे शिवारात चोरांचा धुमाकूळ. 35 शेतकऱ्यांचे केबल, 600 फूट वीज तारा लंपास. सलग तिसऱ्यांदा चोरीची घटना. पिकांना पाणी देणे ठप्प. पोलीस गस्त व महावितरणच्या तात्काळ कारवाईची मागणी. शहादा तालुक्यातील पिंपर्डे शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री तब्बल 30 ते 35 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबल तसेच मुख्य वीज वाहिनीच्या सुमारे 600 फूट तारा कापून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात चोरीची ही सलग तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या हंगामात बी बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली. मात्र पाऊस कमी झाल्याने विहिरी व बोरवेलमधील उपलब्ध पाण्यावर पिके जगवण्याची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत चोरट्यांनी सौर ऊर्जा पंप, बोरवेल व विहिरीतील मोटारींच्या केबलसह मुख्य वीज वाहिनीच्या तारा लंपास केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. वेळेत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास उभी पिके सुकण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अस्लोद पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तसेच महावितरणच्या मंदाना उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधूनही तात्काळ मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चोरीच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी वायरमन घटनास्थळी आले नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. पिंपर्डे, उजळोद, अस्लोद शिवारात रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांना आळा घालावा, तसेच महावितरणने तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेतीमध्ये बियाणं, खत वगैरे टाकलेलं आहे. अशा वेळेस पावसाने सुद्धा आज म्हणजे अंग काढून घेतलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि हवालदिल झाल्यामुळे आता त्याला कापसाला, पपईला पाणी देण्याची गरज आहे. आणि अशा वेळेस रात्री काही केबल चोर लोकांनी कोणाच्या वायरी चोरून नेल्या, कोणाच्या केबल कापून नेल्या, मेन लाईनचे तार उतरून नेले. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कुणाकडे जाईल? तर शेतकऱ्यांनी का आउटपोस्टला नोंद दाखल करायला गेले, ते म्हणे तुम्ही थोडं स्वतःहून पण फिरा, रात्री पण तुम्ही स्वतःचे रक्षण करा, रक्षण करा असं त्यांनी सांगितलं. परंतु आता रात्री शेतकरी कुठे कुठे जाईल? दिवसभर आता काम करतो आणि रात्री तो काय करेल बुवा? तर अशा वेळेस पोलिसांनी सुद्धा याच्याकडे दखल घेतली पाहिजे. आणि जवळजवळ 30-35 लोक शेतकऱ्यांचे केबल चोरीला गेलेले आहे. हे जवळपास सर्व शेतकरी आम्ही 3-3, 4-4 वेळेस चोरी गेलेले आहे. कोणाच्या विहिरीमधून मोटर काढून नेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. मग या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचं जे केबल चोरी जो आळा आहे तो बसला पाहिजे.